नमस्कार. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 200व्या जयंतीनिमित्त क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 200 कविता सादर करण्याचा प्रकल्प जो आम्ही सावित्रीच्या लेकींनी हाती घेतला त्यामधीलच एक सावित्रीबाई फुले यांच्या काव्य फुले या काव्यसंग्रहामधील एक कविता मी सौ वृंदारोशन तळस राहणार परतवाडा सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्र समन्वय आपणासमोर सादर करणार आहे. तर माझ्या आजच्या कवितेचे नाव आहे स्वाभिमान. स्वाभिमान धरा कष्टाची करा कमाई कष्टविन जगती किंमत कशालाही मिळेल जे जे काही कष्टाने मिळवावे परावलंबी जगणे मुळीच नसावे. धैर्य अंगी धरा सत्याचा मार्ग धरा कष्टाच्या घामाने देश हा समृद्ध करा. सावित्री म्हणे ऐका स्वाभिमानाने जगा माणुसकीचा धर्म हृदयात तुम्ही जागा. सावित्रीबाई म्हणतात माणसाने नेहमी स्वतःच्या कष्टावर विश्वास ठेवावा. ज्या कामात कष्ट नाहीत त्या वस्तूला किंवा त्या जगण्याला समाजात काहीही अर्थ नसतो. कष्टाची कमाई हीच खरी श्रीमंती आहे. तसेच माणसाने कधीही दुसऱ्यावर अवलंबून राहू नये. परावलंबी जगणे म्हणजे हे लाचारीचे लक्षण आहे. जे काही मिळवायचे आहे ते आपल्या मनगटाच्या जोरावर आणि मेहनतीवर मिळवावे. स्वतःचे अस्तित्व स्वतः निर्माण करणे म्हणजेच खरा स्वाभिमान होय. कष्टाच्या मार्गावर चालताना अनेक संकटे येतात. अशावेळी मनामध्ये धैर्य असणे आवश्यक आहे. तसेच यश मिळवताना ते चुकीच्या मार्गाने न मिळवता सत्याचा मार्ग धरूनच मिळवावा असा मोलाचा सल्ला देखील सावित्रीबाई या कवितेतून आपल्याला देतात. जेव्हा प्रत्येक नागरिक कष्टाने आणि प्रामाणिकपणे काम करेल तेव्हाच हा देश समृद्ध होईल. कष्टाचा घाम गाळणे हे केवळ वैयक्तिक प्रगतीसाठी नसून ते देशहितासाठी आहे. शेवटी सावित्रीबाई छान संदेश देतात. त्या म्हणतात माणसाने स्वाभिमानाने जगले पाहिजे. आपल्या हृदयामध्ये माणुसकीचा धर्म जागा ठेवून एकमेकांना सन्मानाने वागवत प्रगतीचा मार्ग चोखाडावा. ही कविता आजही प्रत्येक व्यक्तीला विशेषतः तरुणांना स्वावलंबी बनवण्यासाठी प्रेरणादायी ठरते. म्हणूनच अशा सावित्रीबाईच्या प्रेरणादायी कविता पाहण्यासाठी आमच्या सावित्री शक्तीपीठ इंडिया न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.